गुडघ्याचा संधिवात आणि लोकल इंजेक्शन्स याबद्दल आपण माहिती आज बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी, तीर्थराज हॉस्पिटल, मिरज. तर बरेचदा डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच गुडघ्याचा संधिवात, तर ह्या सिच्युएशनमध्ये लोकांची शंका असते की आम्हाला गुडघ्यातलं इंजेक्शन कधी घेऊ शकतो आम्ही, किंवा त्याचा खरोखर किती उपयोग आहे. तर येस, डेफिनेटली आपण गुडघ्यातले इंजेक्शनचा ऑप्शन कन्सिडर करू शकतो. त्यामध्ये बरेचसे स्टेजेस आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीचा जो स्टेज 1, स्टेज 2 ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला आम्ही म्हणतो, तर त्या परिस्थितीमध्ये जर वेदना खूप असतील आणि रिकरंट आपल्याला सिम्पटम्स म्हणजे वारंवार सूज येणे, वारंवार दुखणे, अशा सगळ्या गोष्टी होत असतील, तर निश्चितपणे आपण लोकल इंजेक्शन्सचं कन्सिडरेशन करू शकतो. तर त्या बाबतीतले कुठले इंजेक्शन्स आहेत आणि कुठले आपण घेतले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच त्यामध्ये स्टिरॉइड इंजेक्शन्स कधी कधी लोकांनी ऐकलेलं असेल. तर हे लोकल औषध असतं आणि फक्त सांध्यापुरतं मर्यादित त्याची ॲक्शन असते. तर काही सिच्युएशन्समध्ये काही प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे इंजेक्शन तुम्ही घेऊ शकता, पण डेफिनेटली स्पेशालिस्टनं रेकमेंड केल्यानंतरच हे तुम्ही घ्या. आणि डिरेक्टली आतमध्ये सांध्यामध्ये हे इंजेक्शन केलं जातं. ह्याचा फायदा असा होतो की लोकल जी सूज आलेली असती, ज्या वेदना असतात, ह्या पटकन पुढच्या आठवड्याभरात कमी होतात आणि वेदनामुक्त तुम्हाला पुढच्या हालचाली मिळू शकतात काही कालावधीसाठी. तर विस्को सप्लिमेंट्स नावाचं हे दुसरं इंजेक्शन आहे, जे आतलं द्रव्य असतं, सायनोव्हियल फ्लुइड ज्याला आपण म्हणतो, ते कालांतरानं कमी होत जातं. त्यामुळे तशा प्रकारचं ऑइल सप्लिमेंटेशन आपण करू शकतो, ज्याला विस्को सप्लिमेंट्स आपण म्हणतो. तर ते 6 मंथली 1 इंजेक्शन असं आपण केलं तर त्याचा काही प्रमाणात फायदा स्टेज 1, स्टेज 2 ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये होऊ शकतो. पण ह्या व्यतिरिक्त पुढच्या सिव्हिअरिटीमध्ये किंवा ग्रेड 3, ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये निश्चितपणे इंजेक्शनचा वापर आणि फायदा काय तसा फारसा होत नाही. त्यामुळं त्या बाबतीतले ट्रीटमेंट पर्याय जे काय असतील ते आपण निवडलेले कधीही चांगले. थँक्यू.